भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव वाढल्याचे दिसून येत आहे। भारताने आता पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली आहे। भारतीय लष्कराने याबाबत माहिती दिली आहे। पाकिस्तानने भारतातील 15 शहरांना लक्ष्य केलं होतं, पण भारताने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडलाय। भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर चौताळलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मेच्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना या भारतीय लष्करांच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र भारतीय सैन्याने इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रिड आणि S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला। काय आहे S-400 सिस्टीम पाहूयात। भारताने पहिल्यांदाच S-400 सिस्टीमचा वापर केलाय। ही रशिया निर्मित सिस्टीम आहे। ही एक आधुनिक क्षेपणास्त्र सिस्टीम आहे। ही सिस्टीम हवेतील धोके ओळखू शकते। ही सिस्टीम 400 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर मारा करू शकते। ही सिस्टीम वेगाने लक्ष्यावर मारा करते। सिस्टीमचं रडार हे 600 किलोमीटर अंतरापर्यंतचं टार्गेट वेधू शकतं। ही सिस्टीम 400 किलोमीटर अंतरावरून येणारी लढाऊ विमानं, ड्रोन, क्रूज क्षेपणास्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील नष्ट करू शकते। तसंच भारताने आज सकाळी पाकिस्तानची HQ-9 ही चीनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली आहे। HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम ही चीनी बनावटीची सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम असल्याचं सांगितलं जात होतं, पण भारताने लाहोर येथील ही सिस्टीम देखील उद्ध्वस्त केली आहे। ही सिस्टीम भारताने हार्पी ड्रोनचा वापर करत उद्ध्वस्त केली आहे। भारताने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तान पुरतं हादरून गेलंय। सध्या पाकिस्तानमध्ये युद्धाचे सायरन वाजू लागलेत। ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तान भारतावर हल्ला करणार याची भारताला पूर्ण कल्पना होती। म्हणूनच भारताने पाकिस्तानचे मिसाईल हवेत निकामी केलेत। या हल्ल्याबाबत भारतीय लष्कराने नेमकं काय म्हटलंय ते देखील जाणून घेऊयात। 7 आणि 8 मे 2025च्या रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यासारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या सर्व हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टीमने यशस्वीरित्या निष्प्रभ केलं। या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडले असून पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा म्हणून त्याची नोंद घेतली जाते। दरम्यान पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि तोफांचा मारा वाढवलाय। या गोळीबारात 16 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात 3 महिला आणि 5 मुले यांचा समावेश होता। या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यास भारताला भाग पाडण्यात आलं आणि योग्य ती कारवाई करण्यात आली आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।